मंडळी, सध्या थंडीचे दिवस जोरदार आहेत आणि म्हसवड नगरपालिकेचं वातावरण देखील आता तापायला लागलेलं आहे। सोमवारी 17 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। आज शेखर गोरे यांनी एक जोरदार एंट्री केली म्हसवड शहरामध्ये आणि तब्बल 7 अर्ज जे आहेत ते त्यांच्या गटातून दाखल केलेले आहेत आणि सोमवारी महाविकास आघाडी विरुद्ध जयकुमार गोरे म्हणजे अर्थात भाजप यांचे उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत। हे पाहणं सुद्धा आपल्याला उत्सुकता ठरणार आहेत। आज जे अर्ज दाखल केलेले आहेत शेखरभाऊ गटातून ते नक्की कोण आहेत ते आपण पाहूया। प्रभाग क्रमांक 1 मधून सोमनाथ कमी, प्रभाग क्रमांक 2 मधून कीर्ती आनंदा मासाळ, प्रभाग क्रमांक 3 मधून विक्रम लोखंडे, प्रभाग क्रमांक 5 मधून मोनिका महेश लिंगे, प्रभाग क्रमांक 7 मधून प्रतीक्षा सोमनाथ कवी, तर प्रभाग क्रमांक 8 मधून धनाजी रामचंद्र माने यांनी नगरसेवक होण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि थेट नगराध्यक्ष पदाचा जो अर्ज आहे ते गौरी विशाल माने यांनी दाखल केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने शेखर गोरे यांनी आज म्हसवड शहरामध्ये जबरदस्त एंट्री केली आणि जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। शेखर गोरे यांनी आज म्हसवड शहरामध्ये जबरदस्त एंट्री केली आणि जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि सोमवारी म्हणजे अर्थात 17 तारखेला जे आहे ते भाजप आणि महाविकास आघाडीचे समविचार म्हणजे ज्या पार्ट्या आहेत त्यांचा अर्ज दाखल होणार आहेत। आपण येणाऱ्या 2 डिसेंबरला हे मतदान होणार आहे आणि 3-4 डिसेंबरला साधारणतः निकाल होणार आहे। म्हसवडचा नगराध्यक्ष कोण होणार किंवा म्हसवडमधले काही प्रश्न आहेत हे सर्व आपण या सगळ्या संदर्भातल्या ज्या अपडेट आहेत त्या महासंवाद मराठी या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण देत आहोत। तरी आपण या सगळ्यांना सबस्क्राइब, फॉलो करा हीच विनंती। धन्यवाद।